नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकासाठी उपयुक्त विषय जाणून घेणार आहोत. वयानुसार कोणत्या तपासण्या कराव्यात. अनेक लोकांना वाटते की शरीरात काही त्रास झाला तरच तपासणी करायची, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेक आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा कधीकधी आजार वाढलेला असतो. म्हणूनच वेळेवर तपासण्या केल्यास अनेक समस्या लवकर समजू शकतात. योग्य वेळी उपचार घेतल्यास पुढील मोठे धोके टाळता येतात. वय वाढत गेले की शरीरात बदल होतात, त्यामुळे प्रत्येक वयोगटाने वेगवेगळ्या तपासण्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. चला तर मग आता जाणून घेऊया वयानुसार कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. 20 ते 30 वर्ष वयोगट. या वयात शरीर तरुण असते, ऊर्जा जास्त असते, त्यामुळे अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण हाच काळ भविष्यातील आरोग्य मजबूत करण्याचा असतो. 1. रक्तदाब तपासणी. वर्षातून किमान एकदा रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. आजकाल ताणतणाव, कमी झोप, जास्त मीठ आणि चुकीचा आहार यामुळे कमी वयातही रक्तदाब वाढलेला दिसतो. 2. रक्तातील साखर तपासणी. घरात आई वडील किंवा नातेवाईकांना मधुमेह असेल तर ही तपासणी वेळेवर करावी. तसेच वजन जास्त असेल, जास्त तहान लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल तरी तपासणी करावी. 3. रक्त तपासणी. शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा, संसर्ग किंवा इतर त्रास आहे का हे समजण्यासाठी उपयुक्त असते. 4. वजन आणि उंची तपासणी. उंचीनुसार वजन योग्य आहे का हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा भविष्यात साखर, रक्तदाब आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते. 5. डोळ्यांची तपासणी. मोबाईल, संगणक आणि दूरदर्शन यांचा वापर जास्त असल्यामुळे डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. 30 ते 40 वर्ष वयोगट. या वयात जबाबदाऱ्या, नोकरी, घर, आर्थिक ताणतणाव आणि धावपळ वाढते, त्यामुळे शरीरावर हळूहळू परिणाम दिसू लागतो. 1. रक्तदाब तपासणी. 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तपासणी करावी. 2. रक्तातील साखर तपासणी. वर्षातून एकदा तपासल्यास सुरुवातीची समस्या समजू शकते. 3. शरीरातील चरबी तपासणी. रक्तातील वाईट चरबी वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो, म्हणून ही तपासणी महत्त्वाची आहे. 4. यकृत तपासणी. जास्त तेलकट पदार्थ, बाहेरचे अन्न, वजन वाढणे यामुळे यकृतावर चरबी साचू शकते. 5. गळ्याजवळील ग्रंथी तपासणी. विशेषतः महिलांमध्ये वजन वाढणे, थकवा, केस गळणे, चिडचिड होणे यासाठी ही तपासणी उपयुक्त असते. 6. जीवनसत्व तपासणी. शरीरात काही जीवनसत्वाची कमतरता असल्यास थकवा, हाडदुखी, अशक्तपणा होऊ शकतो. 40 ते 50 वर्ष वयोगट. या वयानंतर शरीरात नैसर्गिक बदल सुरू होतात, त्यामुळे नियमित तपासणी अधिक गरजेचे होते. 1. रक्तदाब आणि साखर. नियमित तपासणी केल्यास भविष्यातील धोके कमी होतात. 2. मागील काही महिन्याची साखर तपासणी. शरीरातील साखर नियंत्रणात आहे का हे समजते. 3. शरीरातील चरबी तपासणी. हृदयाचे आरोग्य समजण्यासाठी उपयुक्त. 4. मूत्रपिंड तपासणी. मूत्रपिंड व्यवस्थित काम करत आहेत का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 5. हृदय तपासणी. छातीत दुखणे, दम लागणे, लवकर थकवा येणे असे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी नियमित करावी. 6. डोळ्यांची तपासणी. नजर कमी होणे, चष्म्याचा नंबर बदलणे यासाठी उपयुक्त. 7. महिलांसाठी विशेष तपासण्या. स्तन आणि गर्भाशयाशी संबंधित तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात. 50 ते 60 वर्ष वयोगट. या वयानंतर संपूर्ण शरीर तपासणी खूप महत्त्वाची ठरते. 1. संपूर्ण आरोग्य तपासणी वर्षातून एकदा तरी करावी. 2. रक्तदाब, साखर, चरबी नियमित तपासणी आवश्यक. 3. मूत्रपिंड आणि यकृत तपासणी. दोन्ही अवयवांची स्थिती समजते. 4. हृदय तपासणी. विशेषतः चालताना दम लागणे, छातीत त्रास होत असल्यास. 5. हाडांची तपासणी. हाडे कमजोर झाली आहेत का हे समजते. 6. पोटाशी संबंधित तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी कराव्यात. 7. डोळ्यांची तपासणी. मोतीबिंदू कमी दिसणे यासाठी उपयुक्त. 60 वर्षानंतर या वयात आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. 1. रक्तदाब, साखर आणि हृदय तपासणी नियमितपणे करावी. 2. मूत्रपिंड तपासणी. शरीरात सूज, लघवीत बदल असल्यास त्वरित तपासणी करावी. 3. हाडांची तपासणी. पडल्यानंतर फ्रॅक्चरचा धोका वाढतो. 4. ऐकण्याची तपासणी. कान कमी ऐकू येत असल्यास. 5. डोळ्यांची तपासणी. धूसर दिसणे, वाचनात त्रास असल्यास. 6. कॅल्शियम व जीवनसत्व तपासणी. हाडे आणि स्नायूंसाठी महत्त्वाची. 7. स्मरणशक्ती तपासणी. विसरभोळेपणा वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. महिलांसाठी विशेष तपासण्या. रक्ताची कमतरता, गळ्याजवळील ग्रंथी, हाडे कमजोर झाली आहेत का, गर्भाशय तपासणी. पुरुषांसाठी विशेष तपासण्या. रक्तदाब, साखर, शरीरातील चरबी, हृदय तपासणी. तपासण्या किती वेळाने कराव्यात. काही तपासण्या वर्षातून एकदा, काही 6 महिन्यांनी तर काही डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात. जर आधीपासून आजार असेल तर जास्त वेळा तपासणी लागू शकते.
मित्रांनो, वेळेवर तपासणी म्हणजे आजार टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. शरीर ठीक वाटत असले तरी आतून काही समस्या सुरू असू शकतात. म्हणून वयानुसार तपासण्या करा आणि निरोगी राहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आवर्जून पसंत करा, इतरांना पाठवा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.